नमस्कार, मी रेश्मा शेळके तुझ्या ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे गुरुवार, मी तुम्हाला घरी दिसते, वाजलेत 12। याचं कारण की ना दीपकसुद्धा घरी आहे। आयशची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाही। आणि आयशची तब्येत म्हणजे वगैरे ताप वगैरे किंवा आजारी यशातला भाग नाही, काल तो पडला ना तिथे तर त्याच्या ढोपराला असं लागलं आहे, त्याच्यामुळे तो दुखतो आहे, असं थोडंसं बोलते मम्मा दुखतोय दुखतोय। तर सकाळी मी जात असताना मला असं माझा असं गळा हे करतो, म्हणतो मम्मा नको ना जाऊ, मम्मा राहणार ऑफिसला नको असं। मग मला असं वाटलं ठीक आहे जाऊ दे, मुलगा एवढा असं हे करतोय तर आपण राहूया। आणि दीपक पण आहे तर त्याच्यासाठी दोघं मी एकत्र राहून कुठेतरी असं छान म्हणजे घरातच, बाहेर कुठे नाही आहे। आता तो त्याला बाहेर घेऊन गेले कारण मग दीपक बोला की माझी गाडी वगैरे थोडीशी ठीक करतो, मग त्यालासुद्धा जरा बरं वाटेल, तू पण सगळं स्वयंपाक वगैरे आवरून ये आणि सगळं झाल्याच्यानंतर मस्त आपण असं राऊंड मारायला जाऊया। आम्ही जाणार होतो इथे जीवनविद्याचं जे एक हे आहे तर तिथे जाणार होतो। माझ्यासाठी हा पहिला अनुभव असणार आहे, पण दीपक बराचसा गेला आहे। पण कामोठ्याला इथे आम्ही आल्यापासून आम्ही कधीच दोघं गेलो नव्हतो, आम्हाला देखील माहिती नव्हतं की इथे जीवनविद्याचं संस्था आहे इथे। तर दीपकच्या मामाने सांगितलं होतं की इथे मोठं आहे, तुम्ही जावा, तुम्हाला खूप छान वाटेल, खूप माझ्यासाठी आयुष्यातला पहिला अनुभव असेल तिथे जायचं, तिथे बघायचं, कारण बघितलं नाही काय असतं कसं नाही आहे। त्याच्यामुळे मग संध्याकाळी जाऊ, सगळं स्वयंपाक वगैरे आवरून त्याच्यानंतर जाऊ। अगोदर मी सगळं तो बोलला होता किचनचं म्हणजे जेवणाचं आवरून घे, मला थोडंसं राऊंड वगैरे मारताना उशीर झाला तर काही हरकत नाही, स्वयंपाक रेडी आहे, आल्यावरती खाऊ। आणि तसंही सकाळी आम्ही खूप लेट नाश्ता केला होता, 10:30 वाजता उपमा केला होता, आयशला पण भरवलं होतं, संत्री वगैरे खाल्ली होती। त्याच्यामुळे आत्ता पटकनच भूक लागेल अशातला भाग नाही, 2:30पर्यंत लागेल। चला मी जाते, दोघं काय करतात बघूया आणि बघू दे आज दिवस कसा जातोय तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। कुठे फिरून आलास तू? काय च्युइंगम? हे कुठून शिकला तू च्युइंगम? बाबू चॉकलेट खायचं, च्युइंगम गंदू ना, असं खातात कोणी? ओरडला ना डॅडी, मग चॉकलेट खायचं, च्युइंग बघ गंदू नाही बेटा खायचं। हां, पोटामध्ये काय होणार? मग डॉक्टर अंकलकडे घेऊन जावं लागेल ना, हो की नाही? झाले काय झालं होतं गाडीचं काय झालं होतं? झालं व्यवस्थित ना? आता पाऊस पडायला, फिरायच्या वेळेला पाऊस पडतो ना। चल अय्यो कर बघू दे, असं जरा स्टाईल मध्ये राहा। बस झालं, कुठे रिपेअर केली? इथे रिपेअर केला, इथे रिपेअर केला, इथे रिपेअर केला। फिरताना आम्हाला लगेच सोनाराकडे जावं लागलं कारण अशीच म्हणजे असंच एक प्रकार घडला। आणि माझं जे जुनं मंगळसूत्र होतं, माझं लग्नातलं मंगळसूत्र मला इमर्जन्सी तिथे चेंज करावं लागलं होतं आणि मग मला गळ्यामध्ये म्हणजे काहीच नव्हतं, म्हणून मग मी पटकन दीपकला म्हटली चला आपण सोनाराकडे जाऊया आणि आपण एक्सचेंज करून घेऊया। मग मला पटकन असं रेडीमेड, मला तयार आहे किंवा आपण बनवायला वगैरे टाकतो अशातलाही भाग बघायचा नव्हता, पटकन रेडीमेड असेल ना तेच मंगळसूत्र बघायचं होतं। आणि हे दोघांनी छान असं फायनल केले, मला आवडलं कारण रोजचा आपण जो प्रवास वगैरे ट्रेननी करत असतो त्याच्यामुळे ते एकदम हेवी म्हणजे असं बर्गस दिसेल असं नाही आहे, मजबूत माझ्या गळ्यामध्ये टिकेल व्यवस्थित असं। कारण माझं लग्नातलं मंगळसूत्र जवळपास त्याला भरपूर वर्ष झालं होतं, 2010ला घेतलं होतं ते आणि खूपच जुनं झालं होतं, त्याच्या कडा वगैरे प्रचंड लूज झाल्या होत्या आणि मग मला इमर्जन्सी सोनाराकडे जाऊन आम्हाला हे बनवावं लागलं। का झालं असं, अचानक का गेलो हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच तुम्हाला। कुठे चाललो? इकडे बघ बोल, जे करायला ना मॉलला फिरायला। अच्छा, मॉलला फिरायला चालला तू? कुठच्या मॉलला फिरायला? हां, कोणत्या मॉलला? हे बघ, हे ना चावून हे करतो। तुला कुठे लागलं दाखव? हे सगळं कुरतडून खातो, कॅल्शियम कमी आहे म्हणून ना अयांश? हे बघ दीपक, हे बघ डॅडीला दाखव इकडे, हे बघ डॅडी, हे बघ नख नाही, ही सालपट पण काढून खातो, नुसतं ते खात बसत असतो।
आणि कुठे जायचं आपल्याला? फिरायला. आम्ही ते जीवनविद्याच्या ज्ञानपीठा संस्थामध्ये गेलो होतो आणि तिथे सगळं बंद होतं. फक्त तिथे जे कर्मचारी होते काम करणारे, तर त्यांना आम्ही भेटलो वगैरे आणि सांगितलं की बाबा इथे प्रार्थना वगैरे किंवा इथे प्रवचन वगैरे कधीही असतं तर तो सोमवारचं असतं आणि रविवारचा स्त्रियांसाठी योगा असो, मुलांसाठी बालसंस्कार असतात. त्याच्यामुळे तर आम्हाला जॉईन वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आम्ही तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. कारण तिथे कोणीच नव्हतं, फक्त 2-3 कर्मचारी तिथे पूर्ण देखरेखीसाठी होते, तर तेच होते तिथे. आणि मग आम्हाला निघावं लागलं. तर बघू, रविवारी मी येईन बालोपासनासाठी. मला पण तिथे बसायचं आहे, सगळ्या गोष्टी करायचे आहेत. थोडं लांब आहे पण ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जावं लागणं गरजेचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी करणं. तर आयंशला वगैरे मी घेऊन येईन. रविवारचं 10:30 ते 2 तासाचं आहे. मुलांवरती खूप चांगल्या गोष्टीचे संस्कार किंवा त्यांच्यावरती विचार वगैरे केले जातात. तर चला चला. मस्त केले रे, छान आहे. आयांश पळू नकोस, चाल बेटा. एवढं पण पूर्ण मस्त बनवलंय रे. चल आयांश, आयांश ते पण टच कर. जा दोघांनी जा. मी तुमचे व्हिडिओ काढते, फोटो काढते. नाही तर अय्यो मम्माकडे बघ, फोटो काढतो की व्हिडिओ काढतो? हा आयांश इकडे बघ, छान. जा आता खेळायला, जा जा खेळायला आता. मस्त केले बघ. हे लक्षात ठेव, कुठे ते गार्डन? हां, इथे आपण रूम बघायला आलो होतो ना, इकडनंच आपण रूम बघायला आलो होतो. मी इथे आता बसली आहे. दीपक तिथे जे काही व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट आहेत तिथे तो व्यायाम करतो आहे आणि मग आयांश खेळतो. त्याचे 2 फ्रेंड्स आले तिथं. तर असंच आम्ही मगाशी गेलो होतो जीवनविद्या ज्ञान संस्थाच्या तिथे गेलो होतो. तिकडनं असं फिरत ह्या गार्डनचं काम चालू होतं माहिती आहे. बट इथे गार्डन कसं आहे, आम्ही आलो तेव्हापासूनचं तिथे काम चालू आहे. आणि बॅक साईडला सुद्धा आम्ही जेव्हा आम्हाला रूम घ्यायचा होता तेव्हा आम्ही रूम वगैरे घेण्यासाठी सर्च करत होतो ना, तर ही जी मागची बिल्डिंग आहे ना, इथे सुद्धा रूम बघितला होता पण आमचं काही बजेट बसत नव्हता. मग तेव्हा हे गार्डन बघितलं होतं. पण हे जे काही लहान मुलांचं जे काही ते घसरगुंडी किंवा झुला वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या ह्या होत्या खूप जुन्या होत्या. त्याच्यामुळे मग ते लक्षात नाही आलं की हां इथे गार्डन वगैरे बनतं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही राऊंड वगैरे मारायचो. मग तेव्हा इथे काम चालू होतं हे मधल्या भागात किंवा आजूबाजूला, त्याच्यामुळे लक्षात नाही आलं. आणि आत्ता चालत असताना मग आयांश म्हणाला की वाव मम्मा कितना छान आहे. तेव्हा लक्ष पडलं की हां या गार्डन. आता पावसामध्ये या 2 महिन्यापासून आम्ही खूप मधल्या रोडने खूप कमी येतो, म्हणजे राऊंड वगैरे मारायला सहसा येत नाही ह्या मधल्या रोडला. त्याच्यामुळे खूप मोठं गार्डन. ॲक्च्युली मेन रोड आहे पण आम्ही मेन रोडला बाहेरून जायचो, मधून यायचो नाही. त्याच्यामुळे आमचं लक्ष कधी पडलं नाही येण्यासाठी. चला आता इथे एक 15-20 मिनटं इथे बसून दीपकसुद्धा तिथे व्यायाम करतो आहे. आणि छान रविवारचं विचार केला आहे मस्तपैकी रविवारी जायचं आहे तिथे बालोपासनासाठी. एक सवय लागते, एक चांगल्या गोष्टींची, संस्कारांची, सवयींची, एक चांगल्या सवयींची ही लागते. तर ते सगळं फॉलो करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्यात. खरंच खूप गरजेच्या असतात त्या आयुष्यात. आणि कधीपासून जाऊ हे विचार करत होतो. पण ठीक आहे, आता वेळ आली आहे. सगळ्या गोष्टी बोलतात ना, वेळ येते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. त्याच्यामुळे चला आता थोड्या टायमाला घरी जाऊन भाजी वगैरे बॉईल केली, पाव घेऊ आणि घरी जाऊ. काय करतो तू? डॅडी बघ काय करते. अय्यो हां खेळ दे. पण डॅडीवर काय करतोय? इथे चालतो तू? चाल. ते नाही ते दुसरं आहे ते नाही. चला किती घाम आला. अय्यो ते पण डॅडीवर इकडे तुला कळतं तिथे काय तुला दिसते का तुला? हा माझ्या तोंडात चल आता चल ठीक आहे. हां ठीक आहे. इथे पडशील परत पडशील मग पुन्हा
इकडे इकडे तुला दिसते ना तिथे गंगे तो तिथे बघ दिसते ना मग तू तिथे का जातो? चला चला आता जायचंय घरी. इथे चल. वरती बघ किती घामाघूम झालाय. हे बघ मागे पण त्याचे सगळं लागले. चल दीपक खेळा. मस्त वापर करू अरे पकडून घे अरे ते अरे काय वाटत हे बघ सगळं खराब झालं ना. काय केलं शी 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 फेकून दे गंदू येते. चालेल इट्स ओके बोल मामा बोल इट्स ओके. बघ पुन्हा जातोय तू पुन्हा आयांश. डर लग गया डर तो गायब हो जाएगा. वाव वाव गुड बॉय आयांश. ए व्हेरी गुड. जा आता. खूप टाईम झाला होता. मी गार्डनमध्ये खेळत बसलो होतो. जवळपास 1 तास झाला होता आणि घरी येऊन मला स्वयंपाक आवरायचा होता. कारण आम्ही जायच्या अगोदर फक्त मी भाजी उकडून गेली होती आणि त्याच्यानंतर म्हटली चला अर्धा तासामध्ये येऊन जाऊ जर तिथे अजून काही बसायचं वगैरे असेल. कारण आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो त्याच्यामध्ये तिथे किती वेळ लागेल काय वगैरे माहिती नव्हतं. त्यासाठी मी भाजी उकडून घेतली होती आणि म्हटली चला आल्यावरती वगैरे फोडणी देईन. पण तिथे गार्डनमध्ये बसून गेलो की 1 तास तिथेच गेला. 9 वाजता आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मग बेकरीमधून आम्ही हे घेतले पाव घेतले आणि त्यानंतर म्हटली चला पटापट स्वयंपाक आवरूया. के एल 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 एम खाली काढ ती एम एम काढ खाली खाली एम 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 आता एम काढ एम एन 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 ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. गुड बॉय. आयुषकडे बघ. गुड बॉय. मस्त ना. येस. आता आता काढ. कसला भारी ना दीपक. है ना कसला छान ना. मस्त काढा बघता काढतोय. हा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पी येतो बेटा. 9 10 काढ. 10 10 काढ. 10 11 9 काढ बेटा. 9 11 11 12 13 खाली काढ खाली काढ. जागा नाही इथे जागा आहे. 13 जागा ना. हा 13 13 कुठे 13? 13 काढ. 13 हा 14 15 15 5 काढ. 5 15 किती कुठे? 5 काढ. 5 काढ. असं काढ नाही ते 5 काढ नाही 5 गुड. छान तुम्ही बघताय आयुष फार हुशार झाले. आता जेवताना सुद्धा त्याला स्टडी करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे मुलं जशी जशी वाढत जातात ना त्याच्यामध्ये ती रुची निर्माण झाली होती. आम्हाला असं वाटलं असेल की तो फार हायपर ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तो अभ्यासामध्ये नाही इतर गोष्टींमध्ये फार ॲक्टिव्ह आहे. कारण त्याचं डे केअरच्या आंटी पण त्या म्हणत होत्या की वो ज़्यादा करके पढाई में नहीं रहेगा. पण काय म्हणतं मुलांचं कालांतराने ना कुठल्या दिशेला कल जाईल कळणार नाही. आता त्याला प्रचंड स्टडी त्याला अभ्यास ABCD हे सगळ्या गोष्टी त्याला प्रचंड आवडायला लागल्यात.
असं तो मनापासून करतोय सगळ्या गोष्टी, त्यातच आमचा आनंद आहे. सो असा होता माझा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे घेऊन मी छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येईनच. चला, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. बाय.